राज्यात विधानसभेच्या निवडणुका 20 तारखेला मतदान त्याचं होणार आहे आणि आजचा प्रचाराचा शेवटचा दिवस आहे। 5 वाजता आज संपूर्ण प्रचार संपणार आहे। अनेक नेत्यांच्या जे आहे ते ठिकठिकाणी सभा होणार आहेत, परंतु शेवटच्या दिवशी जे आहे ते सर्वच राजकीय पक्षांनी जे आहे ते जी महाराष्ट्रातली प्रमुख मराठी वृत्तपत्र आहेत आणि इंग्रजी वृत्तपत्र आहेत त्या वृत्तपत्रांमध्ये जाहिराती दिलेल्या आहेत। आपण पाहणार आहोत की कशा पद्धतीने त्या जाहिराती आहेत। जर पाहायला गेलं तर इंग्रजी जे टाइम्स ऑफ इंडिया हे वृत्तपत्र आहे, या वृत्तपत्रामध्ये इंग्रजी जरी वृत्तपत्र असलं तरी सुद्धा भाजप आणि महायुतीकडून जे आहे ते महाविकास आघाडीचं जे 2.5 वर्षाचा सरकारचा काळ होता त्या काळामध्ये कशा पद्धतीने लोकांची फसवणूक केली जात होती किंवा 2021 आणि 2022 मध्ये जेव्हा कोरोना होता तेव्हा त्यामध्ये देखील कशा पद्धतीने घोटाळे वगैरे केले जात होते त्याची जाहिरात जी आहे ती महायुतीकडून देण्यात आलेली आहे। आणि आपण पाहू शकतो की मवी से नॉट काँग्रेस अशा पद्धतीची जाहिरात जी आहे ती भाजप आणि महायुतीकडून देण्यात आलेली आहे। त्याच पद्धतीने महाराष्ट्र टाइम्स आणि लोकसत्तामध्ये देखील जाहिरात दिल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। मुख्य वर्तमानपत्र जे आहेत त्या सर्वच वर्तमानपत्रांमध्ये जाहिरात खरं तर देण्यात आलेली आहे। सामना वर्तमानपत्र आपण बघणार आहोत। आपण जर पाहायला गेलं तर सामनामध्ये जर बघितलं तर जेव्हा गंगेत प्रेत वाहत होती तेव्हा आपण महाराष्ट्र वाचवला अशा पद्धतीची जाहिरात जी आहे ती ठाकरे गटाकडून देण्यात आलेली आहे। जेव्हा ठाकरे यांनी म्हणजे उद्धव ठाकरे जेव्हा मुख्यमंत्री होते त्यांनी काय काय कामं केली कोरोना काळामध्ये त्याची जाहिरात जी आहे ती सामनामध्ये देण्यात आल्याचं आपल्याला पाहायला मिळते। त्याचसोबतच महाराष्ट्र टाइम्समध्ये देखील महायुतीकडून जी आहे ती त्यांच्या महाविकास आघाडीचं सरकार आणि त्याच्या अगोदर काँग्रेसनं महाराष्ट्राला कशा पद्धतीने लुटलं अशा पद्धतीची जाहिरात देण्यात आलेली आहे। आणि म्हणून महाविकास आघाडी आणि काँग्रेस आपल्याला नको अशाची जाहिरात जी आहे ते या ठिकाणी देण्यात आल्याचं आपल्याला पाहायला मिळते। केवळ फ्रंट पेजेस नाही तर आतमध्ये देखील मोठ्या प्रमाणात जे आहे ते शेवटच्या दिवशी जाहिराती देण्यात आलेल्या आहेत। आणि आपण पाहू शकतो की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पक्षाकडून देखील लाडक्या बहिणीची जाहिरात जी आहे ती जाहिरात या ठिकाणी देण्यात आलेली आहे। केले काम भारी आता पुढची तयारी अशा आशयाची जाहिरात जी आहे ती या ठिकाणी देण्यात आल्याचं आपल्याला पाहायला मिळते। त्याचसोबतच जे आहे ते मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पक्षाचं मनसेची देखील जाहिरात या ठिकाणी देण्यात आल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। टोलमुक्तीला राजकारण, बाकीच्यांना फक्त राजकारण अशा पद्धतीची जाहिरात जी आहे ते या ठिकाणी देण्यात आलेली आहे। आपण पाहायला गेलं तर विधानसभा निवडणुका जाहीर होण्याच्या अगोदरच राज ठाकरे त्यांनी वारंवार जो टोलचा मुद्दा उपस्थित केला जात होता त्यावरती राज्य सरकारच्या वतीने जे आहे ते मुंबईतील महत्त्वाचे 5 टोल नाके आहेत ते 5 टोल नाके मुक्त करण्याचे निर्णय जो आहे तो सरकारने घेतला होता आणि त्याच विषयीची जाहिरात जी आहे ती घेण्यात आली आहे। त्याचसोबतच या वर्तमानपत्रामध्ये देखील ठाकरेंच्या वतीनं पूर्ण पानाची जी जाहिरात जी आहे ती जाहिरात देण्यात आल्याचं आपल्याला पाहायला मिळते। ठिकठिकाणी बॅनर असतील किंवा वर्तमानपत्रांमध्ये जाहिरात असतील, टेलिव्हिजनवर जाहिराती असतील अशा पद्धतीच्या जाहिराती ज्या आहेत त्या आपल्याला संपूर्ण निवडणुकीच्या काळामध्ये आपल्याला पाहायला मिळत होत्या। परंतु शेवटच्या दिवशी प्रचाराच्या शेवटच्या दिवशी सर्व मुख्य वर्तमानपत्र जे आहेत त्या वर्तमानपत्रांमध्ये मुख्य पेजवरती आणि आतमध्ये मोठमोठ्या जाहिराती ज्या आहेत त्या सर्वच राजकीय पक्षांकडून देण्यात आल्याचं आपल्याला चित्र पाहायला मिळतंय। कॅमेरामन प्रेम म्हात्रेसह निवृत्ती बाबर, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।